जून महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत फायदा देणारा ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कामाच्या ठिकाणी फायदा होताना दिसेल. आता बाकीच्या बाबतीत जसं कौटुंबिक बाबतीत, वैवाहिक बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत, विद्यार्थ्यांना, आरोग्याच्या बाबतीत नक्की जून महिना काय देणार आहे मिथुन राशीच्या लोकांना, चला जाणून घेऊया. जून महिन्याचं एकंदरीतच ग्रहमान बघता आर्थिकदृष्ट्या जून महिना तुमच्यासाठी नक्कीच इम्प्रूव्हमेंटचा अर्थात प्रगतीचा दिसू शकतो. नवीन इन्कम सोर्स तुमच्या पुढे येऊ शकतो, म्हणजे उत्पन्नाचं एखादं नवीन साधन तुमच्यासमोर येऊ शकतं. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज मात्र राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरूचा प्रभाव 2 जूनला गुरूचं गोचर होतं आहे कर्क राशीमध्ये आणि याचा प्रभाव मिथुन राशीवरती आर्थिक स्थैर्य देणारा असेल. पण कोणतीही मोठी रिस्क आर्थिक बाबतीत घेताना विचारपूर्वक मात्र घ्यायची आहे आणि ज्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही पैसे गुंतवताय त्यामध्ये जाणकार असणाऱ्या व्यक्तींचं मतसुद्धा घ्यायचं आहे. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत जून महिन्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट, नवीन रोल, एकंदरीतच नवीन कामाची संधी मिळू शकते. लीडरशिपची संधी मिळू शकते. मेहनतीचं फळ मिळायला आता तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुरुवात होईल, पण त्यासाठी पेशन्स मात्र महत्त्वाचे आहेत. शनीचा प्रभावसुद्धा तुमच्यावर असल्यामुळे स्लो बट स्टेबल ग्रोथ दिसून येईल. म्हणजेच काय, हळूहळू प्रगती होईल पण ती दीर्घकालीन असेल. काही लोकांना प्रमोशन किंवा तुमच्या कामाला ॲप्रिसिएशन मिळण्याचे संकेत आहेत. बिझनेस करणाऱ्यांसाठी पार्टनरशिप आणि कम्युनिकेशन या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्रेमसंबंधांसाठी हा महिना भावनिकदृष्ट्या खूपच इंटेन्स असू शकतो. जे लोक अविवाहित आहेत अशा लोकांच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येऊ शकते. काही जुन्या नात्याबद्दल तुम्हाला स्पष्टता मिळू शकते. एकंदरीतच जून महिन्यामध्ये कौटुंबिक वातावरणाचा विचार करता घरामध्ये काही सेन्सिटिव्ह विषय चर्चिले जाऊ शकतात. म्हणजे ज्या विषयांवरनं भांडणं होतात किंवा गैरसमज होण्याची शक्यता असते अशा विषयांवर चर्चा होईल आणि ती संयमाने होणं गरजेचं असेल. भावंडांशी किंवा जवळच्या लोकांशी त्या सेन्सिटिव्ह विषयामुळे गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. छोट्या गोष्टी वाढवू नका हा सल्ला जून महिन्यासाठी मिथुन राशीच्या लोकांना दिला जातोय. घरात एखादा महत्त्वाचा निर्णय होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला त्यामध्ये उपयोगी पडेल. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना एकाग्रतेचा आणि सातत्य टिकवून ठेवण्याचा असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. टेक्निकल आणि कम्युनिकेशन फील्डमधल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काळ चांगला आहे. सोशल मीडियापासून लांब राहणं मात्र आवश्यक आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. नवीन स्किल, नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा महिना नक्कीच उत्तम असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात ज्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत, आर्थिक अडचण असेल, शारीरिक मानसिक त्रास असेल, तर त्यासाठी त्यांनी बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करावी. त्याचबरोबर बुधवारच्या दिवशी एका मंत्राचा जप करणं सुद्धा मिथुन राशीच्या लोकांना फायद्याचं ठरतं. कोणता आहे तो मंत्र? ओम बुम बुधाय नमः हा बुधाचा मंत्र आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि म्हणून या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं. हिरव्या वस्तूंचं दान बुधवारच्या दिवशी देणं हाही एक सुंदर उपाय ज्योतिषशास्त्रात मिथुन राशीच्या लोकांना सांगण्यात आलेला आहे. गाईला हिरवा चारा देणं किंवा रोज संध्याकाळच्या वेळेला ध्यान करणं हे उपाय तुम्हाला मानसिक स्थिरता आणि सकारात्मकता देणारे ठरू शकतात. जून महिन्याचा एकूण काय निष्कर्ष आहे मिथुन राशीसाठी? तर बदल आहे, संधी आहे आणि जबाबदारीसुद्धा आहे. काही गोष्टी सुरुवातीला ताण देणाऱ्या जाणवतील, पण तुमचं योग्य प्लॅनिंग आणि शांतपणे घेतलेल्या निर्णयामुळे येणारा पुढचा काळ निश्चितच तुमच्यासाठी मजबूत असेल. मंडळी, सध्या अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यामध्ये नक्की कोणत्या प्रकारची उपासना करावी, कोणते मंत्र म्हणावे, कोणते स्तोत्र म्हणावे या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत. ते व्हिडिओ नक्की बघा. नक्की कोणत्या प्रकारची उपासना केल्याने काय लाभ होतो किंवा तुमची जी समस्या आहे त्या समस्येनुसार सुद्धा आपल्याला अधिक महिन्यात उपाय करता येतो का, या सगळ्याबद्दल तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या व्हिडिओमधून केलेला आहे. तेव्हा अधिक महिन्याची आमची प्लेलिस्ट नक्की चेक करा.
त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकमत भक्ती चॅनल तुमच्यासाठी नवनवीन विषयांवर पॉडकास्ट घेऊन येत आहे. तज्ज्ञ व्यक्तींना बोलवून आपण त्यांचं मार्गदर्शन घेतो आहोत. तुम्हाला जर एखादा विषय सुचवायचा असेल किंवा कुठल्या तज्ज्ञ व्यक्तींना बोलवणं अपेक्षित आहे हेही सुचवायचं असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. तुमच्या सूचनांचा विचार अवश्य करण्यात येईल आणि त्या तज्ज्ञांना बोलवण्याचा प्रयत्नही नक्कीच करण्यात येईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.